केंद्र सरकारनं घटस्थापनेदिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला। त्यातून 250 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या मराठी भाषेचा सन्मान केल्याबद्दल कोल्हापुरातील कलाक्षेत्रासह साहित्यिक, इतिहासकार आणि नागरिकांतर्फे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी करत होते। साहित्यिक, अभ्यासक यांच्यासह राजकीय नेत्यांनी ही मागणी रेटून धरली होती। या पार्श्वभूमीवर मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारनं गुरुवारी घेतला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेचाही अभिजात भाषेमध्ये समावेश केलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय। कोल्हापुरातील साहित्यिक आणि मराठी प्रेमींच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। केंद्र आणि राज्य सरकारनं तसंच ज्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्न केले त्या सर्वांचं अभिनंदन यावेळी करण्यात आलं। केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मराठी भाषा 10 ते 15व्या स्थानी आहे। या निर्णयामुळे आपल्या भाषेचं जतन, संवर्धन, संगोपन होणं सुलभ होईल असं पंडित कनले यांनी सांगितलं। यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार, गझलकार नरहर कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, जीवन बुडके, अनिता नलगे, प्राध्यापिका सविता सलगर, स्नेहा वाबळे, उमेश पवार, युवराज कदम, गीता हसूरकर, हेमंत डांगे, प्रदीप पाटील यांच्यासह प्रेमी उपस्थित होते।